राज्यावरती सध्या भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलं जाऊ शकतंय। राज्यातील महत्त्वाच्या धरणांनी आता जानेवारीतच तळ गाठल्याचं बघायला मिळतंय। तर 8 धरणांमध्ये 0% पाणीसाठा शिल्लक असून आता गेल्या वर्षीपेक्षा यंदा 25% पाणीसाठा कमी आहे। राज्यावरती भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलं जाऊ शकतं। राज्यातील महत्त्वाच्या धरणांनी जानेवारी महिन्यातच तळ गाठलाय, तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा 25% पाणीसाठा कमी आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आपण बघतोय राज्यावरती खरं तर भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतंय। राज्यातील महत्त्वाच्या धरणांनीच आता जानेवारी महिन्यात तळ गाठल्याचं देखील बघायला मिळतंय। नक्कीच, आणि यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा विभागामध्ये सर्वात कमी पाणीसाठा असल्याचं आकडेवारीमधून समोर आलेलं आहे। राज्यामध्ये जवळपास 3000हून अधिक छोटे मोठे धरणं आहेत आणि यातला जो पाणीसाठा आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 25% कमी आहे आणि त्यामुळेच आगामी काळामध्ये राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू शकते। नागपूर विभागामध्ये समाधानकारक परिस्थिती आहे, तिथं 84% पाणीसाठा हा धरणांमध्ये आहे। तर पुणे विभागातला जर विचार केला तर जवळपास 320 पुणे विभागातली धरणं आहेत लहान मोठी, त्यामध्ये जवळपास 57% पाणीसाठा आहे। पण सर्वात भीषण परिस्थिती ही मराठवाडा विभागामध्ये आहे आणि त्यामुळे या पाण्याचं नियोजन येत्या काळामध्ये जलसंपदा विभागाला करावा लागणार आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवली असताना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे पाणी कपात होण्याची देखील शक्यता आहे। पुणे शहरातही अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यामुळे यावरती नेमके आता काय काय उपाययोजना केल्या जातात, कारण की आणखीन पाऊस यायला खूप महिन्यांचा कालावधी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो काय पाणीसाठा आहे तो टिकवणं आणि तो पुढपर्यंत नेणं हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की ग्रामीण भागात शेतीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करावा लागतो। याचं नियोजन आता जलसंपदा विभागाला करावं लागेल। राज्यातील अशी 8 धरणं आहेत, ज्या 8 धरणांमधला जर पाणीसाठा पाहिला तो अतिशय 0% आहे, म्हणजे पाणी पातळी 0%वरती आलेली आहे। यामध्ये उजनी धरण आहे याचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळे एक राज्यामध्ये भीषण पाणी टंचाईची शक्यता आहे। आता प्रशासनाकडून कशा पद्धतीने पाणी साठ्याचं नियोजन केलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।